आम्ही सांगतो म्हणून तुम्ही सांगता नाही की नाही ना किंवा नाही, अजिबात नाही. तुमच्या जर मला वाटलं नसतं ना तर तुम्ही मला असे ढीगभर पैसे दिले तरी मी याविषयी बोलला नसतो. कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे. लगातार 3 पिढ्यांपासून आम्ही स्वतः शेतीच कसतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगाल आणि मी बोलेल. तुम्ही मला एक ढीगभर पैसा दिला तरी तसं होणार. टरबूजची बी सेटिंग आहे. टरबूजच्या बी कलर क्वालिटीला एकदम प्रचंड मस्त पाहू शकता तुम्ही मित्रांनो. टरबूजची सेटिंग आहे बघा, एकदम इतक्या जवळ जवळ आहे बघा. एक पाहू शकता टरबुजाची जी साईज पहा, त्याची शायनिंग पहा, अजून सेटिंग पहा. 55 दिवसाचा प्लॉट आहे अजून. हा. 1 2 3 4 हे बघा, हे 5 म्हणजे एवढ्या जागेमध्ये 5 फळ आहेत. तसेच तिकडून वेगळे आहेत अजून. हे लगेच समोर किती मोठे आहेत बघा तुम्ही. सेटिंग आहे आणि फळाला शायनिंग आहे. शाईन आहे, साईज आहे, ज्याप्रमाणे वेलाला शायनिंग आहे त्याचप्रमाणे फळाला देखील शायनिंग शाईन आहे. आहे. तुम्ही मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात तर एकदम खूप जास्त समाधानी. इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल? रेग्युलर वापरायला पाहिजे. रेग्युलर म्हणजे रासायनिकचा आपण जो खर्च येतो तो आपण करतोच, त्याला थोडीशी जोड फक्त याची द्या. तुमच्या रासायनिकचे रिझल्ट तुम्हाला निदान द्विगुणित तरी बघायला मिळतील. आम्ही सांगतो म्हणून तुम्ही सांगता नाही की नाही ना किंवा नाही, अजिबात नाही. तुमच्या जर मला वाटलं नसतं ना तर तुम्ही मला असे ढीगभर पैसे दिले तरी मी याविषयी बोलला नसतो. कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे. लगातार 3 पिढ्यांपासून आम्ही स्वतः शेतीच कसतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगाल आणि मी बोलेल. तुम्ही मला एक ढीगभर पैसा दिला तरी तसं होणार. इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये फक्त थोडासा मल्टीप्लायरचा एक खर्च वाढवा आणि तुम्ही जो खर्च करताय तो तुम्हाला द्विगुणित मिळेल. त्याचा जो बेनिफिट तुम्हाला जो हवा आहे तो तुम्हाला द्विगुणित मिळेल. तुमच्या रेग्युलर फर्टिगेशनमध्ये किंवा तुमच्या रेग्युलर खतांमध्ये तुम्ही फक्त थोडा मल्टीप्लायर वापरा. तुम्हालाच ऑटोमॅटिक समजेल की काय रिझल्ट आहे आणि काय आपण वापरतोय. तुम्ही कुठल्या कुठल्या पिकात प्रयोग केले? मी मक्कामध्ये केलाय. हा समोर मक्का दिसतोय माझा. एवढ्या टेकडावरती मक्का आहे तो. सर्वात पहिले सांगायला राहून गेलं मित्रांनो, ही जी जमीन आहे ही जमीन समतल नाही, चढ उतारची टेकूड आहे, पूर्ण टेकूड आहे. म्हणजे डोंगराळ जमीन आहे. फ्लॅश मार इकडे. याच्यात मातीचं प्रमाण कमी आहे, म्हणजे दगडाचं प्रमाण जास्त आहे. तरी देखील सरांनी एवढी छान शेती डेव्हलप केलेली आणि त्याला जोड आपल्या मल्टीप्लायरची घेतलेली. आपण पाहू शकता सर्व जंगल हा चढ उतारचा डोंगराळ भाग आहे. आणि त्या मक्काला केलंय, ह्या आंब्याला केलंय, ह्या कलिंगडला केलंय, दुसऱ्या शेतांमध्ये मक्का वगैरे आहे त्यांना बी केलेलं आहे, केळीला केलेलं आहे. केळीवरती इतके एक्सिलेंट रिझल्ट आहे की म्हणजे एवढी छोटी केळीची ग्रीनरी बघा तुम्ही. छोटं पीक म्हणजे थोडंसं पिवसरच असतं ते, कारण त्याला मुळा कमी असतात आणि अपटेक जास्त नसतो. पण त्याला मल्टीप्लायरची सोबत दिल्यामुळे आज छोटी छोटी केळी आहे पण ती पण ग्रीनरीवरती आहे. सुंदर एकदम. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद. पाहू शकता सर की आम्ही कुठल्या शेतकऱ्याला सांगत नाही तर स्वतः शेतकरी प्रोडक्टचे रिझल्ट बोलता. याबद्दल आम्हाला खूप एक अभिमान वाटतो की आपण एका चांगल्या प्रोडक्ट आणि चांगल्या कंपनी जुळलाय. तर धन्यवाद. पुन्हा म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट. हो.